हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्चना व्लॉग। तर आत्ता मस्त म्हणजे 11-12 वाजले होते, तर मम्मीकडे निघालो होतो आम्ही। तर मम्मीन ते आले ना केदारनाथवरून, जत्रेवरून, तर ते 2 दिवस झाले येऊन, पण मला काही वेळच भेटला नाही जायला, त्यामुळे मग आम्ही निघालो होतो। तर आत्ता आहे ना सगळे पण फॅमिली चाललो होतो, आई, दादा, मिस्टर, मुलं, जयाताई, आम्ही सगळे आता गाडीमध्ये निघालेलो होतो मम्मीन त्यांच्याकडे। कारण की सगळ्यांनाच मम्मीन त्यांना भेटायचं होतं। जत्रेवरून आल्यानंतर सगळेच जण भेटायला येतात जातात, त्यामुळे मग आम्हीही निघालो होतो। मला कालच जायचं होतं, पण वेळ काही भेटला नाही, त्यामुळे मग पप्पा ना सरांग गेले म्हणजे तरी नमस्कार नमस्कार घे। मी निवांत। कुठं गेले? वृषाली वहिनी, अंकिता वहिनी सगळ्यांच्या पाया पडल्या। त्यानंतर इकडे मस्त सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या। आणि तुम्हाला हॉलमध्ये कपडे सुकताना दिसत असेल, तर जत्रेवरून आल्यानंतर भरपूर असे कपडे असतात, त्यामुळे ते हॉलमध्येच टाकले होते, कारण की एवढी काही जागा नव्हती, त्यामुळे पाऊस येत होता ना बाहेर। तर इकडे सगळे छान असे गप्पा मारतायत। चहा ठेवलाय, कशी झाली मग जत्रा? बारीक झालाय, बारीक। हा मग मलाच जावं लागल, मला शिवच पप्पांना। हा मग हा चहा ठेवलाय का? मला वाटतं तुम्ही कालच यायचं का? हरवले, काल यायला ना। इकडं वृषाली वहिनींनी, अंकिता वहिनींनी मस्त असा चहा केलेला होता सगळ्यांसाठी। तर आता आहे ना मम्मीचा खूप आग्रह झाला की पोहे नाश्ता काहीतरी होईल, म्हणजे मम्मी जेवायचंच म्हणत होती, मसाले भात वगैरे, पण सगळे नको म्हटले, कारण की आम्ही घरून जेवण करूनच आलो होतो। तर सगळ्यांना मस्त सगळ्यांसाठी पोहे केले। वहिनी प्लेट लावता इकडं, मला पोहे होईपर्यंत सगळ्यांच्या मस्त इकडे गप्पा गोष्टी चालत होत्या, आणि सगळ्यांना वहिनींनी मस्त पोहे दिले, मलाही छान पोहे दिले। त्यांनी भरपूर अशी शॉपिंग केली छान छान। तर आम्ही आलो होतो दुपारी भेटायला, तर आता मम्मीने सगळी शॉपिंग काढली मला दाखवायला। तर सगळ्यांसाठी व्यवस्थित सामान आणले। तर हे शूजचं स्वेटर आहे, शूजचं स्वेटर आणलंय, आणि हा बघा ना कसा काम बसलाय। अरे काढ ना, तो आहे ना तिकडनं फिरून आला ना, त्याला तिकडच्या फिलिंग अजून गेलेलं नाही। तर असे ना छान भाऊ, याला काय म्हणतात रे तुम्ही? पूजन त्यांच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल की त्यांनी कपडे आहे, ते मला पण माहिती आहे। तर स्वेटर मला पण नाही माहिती, काहीतरी आहे ते। हा तर हे आईचं स्वेटर आहे मस्त, माझं पण छान आहे। आता हे आईचं स्वेटर आहे मस्त। हा तुझं पण आहे, थांब आपण दाखवू सगळ्यांचे स्वेटर दाखवायचे। तर हे माझं स्वेटर आहे, मला खूप आवडलं। कपडा पण खूप छान आहे आणि स्मूथ आहे, म्हणजे एकदम छान आहे। आपल्या इथं जर हे स्वेटर घ्यायला गेले तर खूप महाग भेटत। मम्मी त्यांना हे तिकडे 1400 रुपयाला पडलंय, आणि इथं जर घ्यायला गेले तर त्याची प्राइस 3-1000 रुपये तरी असेल, असा माझा अंदाज आहे। पण कपडा वगैरे खूप स्मूथ आहे, असा टोचत वगैरे नाही मधून, तर छान आहे हे। पण सगळे मम्मी त्यांनी ते चालले, कारण की माझ्या मावशीची मुली ते आहे ना, तर त्यांच्यासाठी आणलेले हे सगळे। ते अजून छोटे आहे, म्हणजे 10वी-11वीला आहे, तर त्यांच्यासाठी कलर पण छान आणले। चॉईस कोणाची होती? सगळ्यांची चॉईस छान आहे, मस्त सगळ्यांचे पण कलर वगैरे सगळं छान आहे। हे पण छान आहे, हे का ती गोरी ना छान दिसत तिला आता। आणि मम्मी त्यांनी ना हे ब्लँकेट, म्हणजे कांबळे ब्लँकेट आणलेलं आहे, कपडा एकदम छान आहे। आपल्या इथं असे कांबळे म्हणजे असा कपडा नाहीच भेटत शक्यतो, तर आमच्याकडे यामधले 2 कांबळे होते,
खूप छान आहे, कलर पण छान आहे मस्त. 3 आणले, तुला धुवायला नाही लागेल पाहिजे. इकडे ये अंशू, तुला कोणतं घ्यायचं? तर 2 कलर आहे, एक रेड आहे आणि एक आहे हा. अंशूला तो कलर आवडलाय, अंशूने तो कलर चॉईस केलाय. चला हा कलर छान आहे, मला पण आवडलाय. कार्तिकीला पण रेड कलर छान दिसेल. समूच आहे का याच्यात आहे ना मम्मी? हे काय का शॉलीचा कलर पण छान आहे का? सगळ्यांसाठी प्रसाद म्हणून काहीतरी आणावं लागतं. तर आमच्या भरपूर असे रिलेटिव्ह आहे, मामा मावशा, तर सगळ्यांच्या घरी प्रसाद म्हणून म्हणजे प्रसादाच्या सोबत काहीतरी द्यावं लागतं. तर म्हणून सगळ्यांसाठी शॉल वगैरे असं सगळं आणलेलं आहे. तर पप्पांची इच्छा आहे पूर्ण खोलून दाखवा असं म्हणताय. तर बघा तिकडचा कपडा ना एकदम वेगळाच असतो, म्हणजे काहीतरी वेगळं. सगळ्यांनी मम्मी त्यांचे केदारनाथचे बद्रीनाथचा व्हिडिओ मी पोस्ट नाही केलाय अजून, पण लवकरच करणार आहे. तर केदारनाथचा व्हिडिओ, तुमचं सगळ्यांचं केदारनाथचं दर्शन मी केलंच व्हिडिओ मार्फत. तर आता ते घरी पण आले, छान डिझाईन वगैरे सगळं मस्त आहे. शॉलींचे कलर पण छान आहे. एवढं काही काढत नाही आता, खूप मग पसारा होईल घरामध्ये. आधीच 2 दिवसापासून एक तर बाहेर गावावरून म्हणजे आपण आलो की घरामध्ये खूप सारा पसारा होतो. त्यामुळे मग आता त्यांना पाहुणे पण चालू असतील, घरामध्ये सगळंच पसारा असेल. शॉल आहे का या पण शॉल आहे छान आहे. नको आता एवढी घडी घालायला उस्तारायला पण छान नको ती द्यायची. एवढं मोठी शॉल कितीची? 140 160 ची एवढी मोठी शॉल आहे. आणि डिझाईन पण त्याच्यावर खूप सुंदर आहे, म्हणजे असं काहीतरी नवीन आहे, युनिक आहे काहीतरी, असं नाही का आपण बघतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. खूप छान आहे. पहाडामध्येच होते ना रे तुम्ही, म्हणून काय पाहिजे छान आहे, मस्त आहे. अंश समूनी पण घातलंय, आता अंशूला पण घालायचंय. आणि मी माझं स्वेटर इथलं सगळं आवडल्यानंतर माझा लुक तुमच्यासोबत शेअर करते. काय पाहू इकडे ना, चांगलं सरळ कर समृद्धी. त्याच्यात काय वहिनी ते त्रिकोणी पुढं कर ना भाऊ. ते गाड्याचं एक साईडला घ्यायचं, त्रिकोणी पुढं करायचं. हे त्रिकोण आहे ना, हा पुढं करायचा. जॅकेट आहे का? बरं झालं माझ्या शूला असं जॅकेट नाही आणलं, घालायचं नाही का काय करायचं पोरं. छान आहे, छान आहे. काय जॅकेटच का सगळे? जॅकेट पण आणले मम्मी त्यांनी सगळ्यांसाठी. नको मला सफेद स्वेटर. हे पण सफेद स्वेटर आहे मस्त. माझ्या शूला पण ते बसू शकत नाही असं वाटतंय मला. हे पण स्वेटर आहे शूला ना. नाही बसणार नाही तर त्याची तब्येत आहे. नाही बसणार. तो गेला स्वेटर लगेच बसेल. उलट त्यांना एकदम भारी वाटेल. पण त्याला असं स्वेटर लागतं. पण हे मोठं बरं का दीदी, उलट परफेक्ट बस. हे पप्पांना मस्त स्वेटर आणलंय तिकडून. जर्किंग खूप छान आहे. 2 in 1 पण एक आणलं 2 in 1 म्हणजे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात असं. उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात हिवाळ्यात. नानांना पण एक आणलं. नाना म्हणजे माझे काका. तर दोन्ही पण सेम होते. कितीला बसले? 1200 बसले. छान तर छान स्वेटर आहे. रोशनला पण आणले. रोशन म्हणजे माझ्या काकांचा शेवट नंबरचा मुलगा. त्याला पण असं आणलंय, पण त्यांना आता दिले ना त्याच्यामुळे ते दाखवत नाहीये. पण छान आहे, मला आवडलं. कलर पण छान आहे मस्त.
म्हणजे माळला तरी दिसणार नाही हा हे काय मधून पण घालते का असं इकडनं दोन्ही साईडने घालते तर एकदम स्मूथ लागतं हाताला. इकडे हे माझे मामा तेही आलेले होते. त्यांनीही मम्मीच्या पाया वगैरे पडले. तर करम भाऊला छान अशी झोप लागलेली होती. आणि ही रोशाली वहिनींची बहीण ऋतुजा तीही आलेली होती. तर तिची मुलगी आहे ही. तर बसल्या होत्या आणि मम्मीने त्यांना जेवण करण्यासाठी पण बोलवलेलं होतं संध्याकाळी. तर मस्त असं स्वेटर आणलंय मम्मीने. मी तुम्हाला जसं की मगाशी म्हटलं होते आणि वेअर केलंय छान. तर मी मम्मीला सांगितलं होतं की मला लॉंग स्वेटर आण म्हणून मग मम्मीने छान असं लॉंग स्वेटर आणलंय. आणि कपडा पण खूप स्मूथ आहे. कलर पण छान आहे. कलर अंकिता वहिनींच्या चॉईसचा आहे. तर छान आहे. मला आवडलंय. मस्त वाटतंय. भारी वाटतंय. कुठे पण असं काही छोट्या मोठ्या कार्यक्रमांना थंडीमध्ये असत ना तर घालून जायला छान वाटतं. छान आहे. आईंचा पण कलर छान आहे. आईंचं पण आवडलं मला. आजीने हे स्वेटर आणलंय आणि शिव बोचरा झालाय. स्वेटर कसं आहे शिव? तुला आवडलं ना? छान दिसतंय बघ तुला पण. हा मस्त दिसतंय. हा छान वाटतंय. तर माझी मावशी ही जत्रेला गेली होती ना तर तिला भेटायला गेली होती मी. तर मावशीची चालली होती स्वयंपाकाची तयारी. तर उशीर झालेला होता ना 7:30ला गेलेले होते. तर ती स्वयंपाक करत होती. वहिनींने मस्त इकडं शेवया केलंय. गरम आहे खूप ताट. हा मसाले भात गेला का? नेला आव मी तिकडेच मसाले भात बघते. निन्ने छान मसाले भात पोळ्या सगळेजण जेवायला बसणार आहे. मम्मी काय बघते? सिरियल कोणती? गाथा नवनाथांची. आणि इकडे समूचा आमच्या समूचा. अरे काय त्या स्वेटरचे हाल आहे शू. आमच्या समूचा मस्त स्टडी चाललाय. हा काय करते पिलू? कलर करते का? हे बघ कलर आहे ना या स्क्वेअरच्या या सर्कलच्या बाहेर नाही गेला पाहिजे. हा छान कलर करायचं. वहिनींनी सगळ्यांना हॉलमध्ये जेवायला घेतलेलं होतं. तर मस्त असा मसाले भात केलेला होता. काजूची भाजी पार्सल आणलेली होती आणि व्हेज कोलीवाडा अशी काहीतरी एक भाजी होती ती पण आणलेली होती. तर मस्त मेनू होता. मसाले भात, खीर, काजूची भाजी, चपाती असं काही मेनू होता आजचा. तर आज मस्त हॉटेलच्या भाज्या आणलेल्या होत्या पार्सल. तर छान असं जेवण झालं सगळ्यांचं. आणि वहिनींची बहीण ऋतुजा तीही येणार होती. तर सगळेजण आता मस्त जेवण करायला बसलेले होते इकडं. तर मी आज मम्मीकडेच थांबलेली होती कारण की मम्मी आणि पप्पांचा दोघांचाही आग्रह चालू होता की आज थांब म्हणून. मग त्यांनी मिस्टरांना विचारलं. मिस्टर हा बोलले. मग मी आज थांबली होती. जेवण झाल्यानंतर आहे ना करम भाऊ अंशूला आहे ना थोडी मस्करी करत होता. ते करंट देताना सिल्ली तर तसं करत होता. पण मी त्याला मम्मी ओरडली त्यामुळे मग त्याने अंशूला सोडून दिलं. तर दोघांचे हे हसी मजाक चालू होती घरामध्ये. तर घरामध्ये छान असं वातावरण असलं की छान वाटतं. आणि माझे लहाने मामाही मम्मीने त्यांना भेटायला आले होते कामावरून आल्यानंतर. तर आत्ता इकडे कार्तिकेचा मस्त डान्स चालू आहे. तर कार्तिके गाणं ते नटींनी मारली मिठी या गाण्यावर छान अशी डान्स करत होती. तर लहान मुलं जसं मोबाईलमध्ये बघताना तसंच शिकतात आणि तसंच करतात. तर कार्तिकेचंही असंच काही चालू होतं. गाणं नाही टाकता आलं मला कारण की गाणं टाकलं असतं तर कॉपीराईट आला असता म्हणून. तर सगळेजण तिचा डान्स बघत होते. तर तीही जत्रेला गेली होती ना छान राहिली. तिलाही काही त्रास झाला नाही. तर मस्त मजेत जत्रा झाली मम्मीन त्यांची. तर मग असे अंकिता वहिनी आणि रोशाली वहिनींचे स्वेटर जर्किंग दाखवायचे राहूनच गेले. तर दोघींनाही छान असे जर्किंग आणलेले. तर छान आहे मस्त आहे. मला तर आवडले. मधून पूर्ण कापसासारखं मऊ मऊ. तर दोघींचे कलर वेगळे आहे. हा रोशाली वहिनींचा कलर आहे आणि अंकिता वहिनींचा पिंक कलर आहे. तर छान आहे. तर इकडे चेतन मामा पण आलेला होता. तर चेतन मामा म्हणजे मम्मीन ते ज्याच्या गाडीमध्ये गेलेले होते ना तर तो आलेला होता. तर त्यांचा हिशोब चालू होता. त्यानंतर मस्त दूध केलं वहिनींनी सगळ्यांसाठी. जेवण झाल्यानंतर परत सगळ्यांनी दूध घेतलं. आणि आज तर मला आरामच होता. मी मस्त बसलेली होती. तर वहिनींनी सगळ्यांना दूध वगैरे दिलं.
आणि मम्मी त्यांचे ना खूप ओले कपडे होते, तर संध्याकाळी त्यांनी सगळे परत हॉलमध्ये दोरी बांधून परत त्यावर मस्त सगळ्यांची जेवण वगैरे झाली. तर हॉलमध्ये खूप कल्ला चालू आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आली आहे. तर मम्मी ते मस्त जत्रेवरून आलेला, तर सगळ्यांच्या मस्त गप्पा गोष्टी झाल्या. तर मम्मीनी त्यांच्यासोबत काही घडलेले, त्यांनी त्यांच्यासोबत घडलेले सगळे चांगले प्रसंग, वाईट प्रसंग सगळे सांगितले. तर ऐकून पण छान वाटलं. तर त्यांची सगळी म्हणजे कुठे स्वयंपाक केला, कुठे आणि करम भाऊ तर होतात मजाक म्हणून त्यांच्यासोबत, तो असला की कुठे बोर होणारच नाही. तर असं काही आजचा व्हिडिओ म्हणजे असं काही माझा आजचा दिवस गेला. तर आराम होता आज, मला स्वयंपाकाला पण सुट्टी होती. वहिनी त्यांनी स्वयंपाक केला, मी तोपर्यंत मावशीकडेच होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. आणि मम्मीची चालली धावपळ, कपडे बिपडे वाट टाकते. तर चला बाय बाय.